ओ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अध्याय चौथा 25 ते 35. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते द्रव्ययज्ञासतपो यज्ञा योगयज्ञास तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश च यतस्य संशितव्रताः अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषः यज्ञशिष्टामृतो भूजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कृतोऽन्यकृतसत्तमः एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विधितान् सर्वा नेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप सर्वकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तपद उपदेशान्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः यच ज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. भगवंतांनी 25 ते 35 श्लोकांच्या या चौथ्या विभागामध्ये 25 ते 30 तुम्ही जे पण कर्म कराल, जे पण यज्ञ कर्म कराल, निस्वार्थ कर्म कराल, ते प्रत्यक्ष कसं करू शकता हे स्पष्ट केले आहे. कर्म ते निस्वार्थ कर्म या मार्गक्रमणादरम्यान 12 पायऱ्या भगवंतांनी ते स्पष्ट केल्या आणि त्यांना 12 यज्ञ म्हटलेले.
वासनांपासून निस्वार्थ कर्म हे यज्ञ कर्मच आहे. वासना, आसक्ती, इच्छा, कर्म हे कर्माचं मार्गक्रमण आहे. हा कर्माचा मार्ग आहे. आपल्याला कर्म नाही, निस्वार्थ कर्म पाहिजे. वासना, इच्छा, निस्वार्थ कर्म हे 12 विभागामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि याला 12 यज्ञ म्हटलेलं आहे. या 12 यज्ञांचा मिळून एक यज्ञ होतो, जो वासना ते निस्वार्थ कर्म इथपर्यंत घेऊन जातो. तुम्ही तुमचे कर्म निस्वार्थ कसे कराल, यज्ञ कर्म कसं कराल, समर्पित कसं कराल, हे भगवंतांनी या 12 यज्ञांद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रथम कर्म करण्यासाठी तुम्हाला ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे. मनुष्य जन्म प्राप्त झालाय. हजारो योनीमधून गेल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. काय ध्येय आहे या मनुष्य जन्माचं? आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे, मोक्ष प्राप्त करणे, त्या ब्रह्मामध्ये विलीन होणे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हे तुमच्या आणि सर्व मनुष्याच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय आहे. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. कर्मयोगाचं आचरण म्हणजे निस्वार्थ कर्म करणे. आणि कर्मयोगाद्वारे भक्तिभावाने जर तुम्ही कर्म केलं आणि ज्ञान जर उपयोगात आणलं, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तीनही योगांचा एकत्रपणे जर आचरण केलं, तर तुम्ही जे पण करता ते निस्वार्थ कर्म होतं. ते परमेश्वराच्या चरणी तुम्ही अर्पण करता आणि परिणाम स्वरूप परमात्मा परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होतो. म्हणून सर्वोच्च ध्येय काय आहे मनुष्य जन्माचं? आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होणे. पण ब्रह्म हे व्यक्त नाही, अव्यक्त आहे. ते सर्वत्र आहे, पण ते व्यक्त नाही, निर्गुण आहे. त्याला कोणतेही गुण नाहीत. मग मनुष्याला काय कळू शकतं? गुण कळतात आणि तो गुणांद्वारे ब्रह्माची संकल्पना मांडतो वेगवेगळ्या व्यक्त स्वरूपामध्ये. हे जगामध्ये, हे सृष्टीच्या अभिव्यक्तीमध्ये तो ते ब्रह्म पाहतो. त्या ब्रह्माचं व्यक्त स्वरूप पाहतो. त्याला देवता म्हणतात. ब्रह्म आणि देवता फरक काय? ब्रह्म सर्वोच्च एकच आहे. त्याच्यापासून त्याची व्यक्त स्वरूपे जी जगामध्ये मनुष्याला जाणवतात, त्याला देवता म्हणतात. मनुष्य काय करू शकतो? अव्यक्त निर्गुण ब्रह्माला पाहू शकत नाही. तो काय, कुठे, कसा आहे माहिती नाही. म्हणून जे व्यक्त स्वरूप आहेत, देवतांची उपासना करतो. भगवंतांनी त्याला सीमित ध्येय म्हटलेलं आहे. ते ध्येय लिमिटेड आहे, अनलिमिटेड. सर्वोच्च ध्येय प्राप्त करण्यासाठीच्या मार्गातील या पायऱ्या आहेत. प्रत्येक देवता मनुष्याची
त्याला थोडक्यात प्रयत्न करतो. पहिल्यांदा सर्वोच्च ध्येय आणि नंतर सीमित ध्येयासाठी मनुष्य जगामध्ये कर्म करतो. तो जगाशी संपर्कात येतो आणि प्रथम त्याला काय प्राप्त होतात? त्याच्या ज्ञानेंद्रियाद्वारे त्याला संवेदना प्राप्त होतात आणि संवेदनांचं आत्मसंयमन करून, संवेदनांचं नियंत्रण करून तो इंद्रिय विषयांना नियंत्रित करतो. हे भगवंतांनी 26व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादि विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. भगवंत म्हणतात काही योगी पुरुष जे काही श्रवण केलेलं आहे व इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याला इंद्रिय बोध प्राप्त करून देतात आणि इंद्रिय बोधांना आत्मसमर्पणाद्वारे आत्मज्ञानामध्ये रूपांतरित करतात. प्रथम इंद्रिय बोधांचा यज्ञ. तिसरा यज्ञ इंद्रिय बोध कसे प्राप्त होतात? इंद्रियांद्वारे संवेदना प्राप्त होतात. इंद्रिय जेव्हा जगाच्या संपर्कात येतात, डोळे दृश्य पाहतात, कान ध्वनी ऐकतात, त्वचेला स्पर्श जाणवतो, जिभेला चव जाणवते, नाकाला गंध जाणवतो, जगातून ह्या संवेदना प्राप्त होत असतात. इंद्रिय ते प्राप्त करतात. हे शारीरिक स्तरावरती कळतं आणि केवळ त्या प्राप्तीमुळे आपल्याला कळत नाही तो गंध कसला आहे, परंतु त्या संवेदना जेव्हा तुमच्या मनामध्ये जातात आणि मनामध्ये त्याची उकल होते, ज्या वासनांनी प्रेरित होऊन संवेदना प्राप्त झालेल्या असतात, प्राप्त झालेल्या संवेदना जर त्या वासनांच्या समर्पक असेल तर तुम्हाला कळतं. उदाहरणार्थ ध्वनी, अरे हा तर पंडितजींचा आवाज आहे, हा तर लता मंगेशकरजींचा आवाज आहे, काय सुंदर स्वर आहे. हे केव्हा कळतं? की संवेदना जेव्हा तुमच्या मनामध्ये येते आणि मनामध्ये त्याच्या समर्पक, म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला कळतं पंडितजींचा स्वर आहे, तेव्हा पंडितजींच्या स्वराच्या वासना तुमच्यामध्ये स्टोअर्ड असतात, मनामध्ये व्यक्त स्वरूपात असतात, बुद्धीचे विचार व्यक्त स्वरूपात असतात. तेव्हा त्यांना त्या संवेदना जाणवतात आणि तुम्हाला बोध होतो, हा पंडितजींचा स्वर आहे. संवेदनांची आहुती दिली जाते आणि त्या आहुतीद्वारे बोध निर्माण होतो. आपल्याला कळतं तो स्वर कोणता आहे, ते दृश्य कुठलं आहे, स्पर्श कसा आहे, चव कशी आहे, आपल्याला कळतं. यज्ञ म्हणजे काय? तुम्ही आहुती अर्पण करता आणि त्यापासून अग्नी प्रज्वलित होतो. प्रज्वलित होणारा अग्नी म्हणजे अग्निदेवता तुम्हाला प्रसन्न होते, त्याचं दर्शन देते. या यज्ञामध्ये संवेदना
या संविधा आहेत आणि बोधप्राप्ती हा तुम्हाला प्राप्त झालेलं आउटपुट आहे. इनपुट काय? संवेदना, प्रोसेसिंग होतं मनबुद्धीमध्ये आणि आउटपुट काय मिळतं? बोध प्राप्त होतं. अशा प्रकारे हा इंद्रिय बोधांचा तिसरा यज्ञ आहे. आणि चौथा यज्ञ इंद्रिय संयमन. असे विविध इंद्रिय बोध तुम्हाला प्राप्त होतात. तुम्हाला ध्वनी ऐकू येतो, डोळ्यांनी बघता, गंध येतो, चव घेता, स्पर्श जाणवतो. कळतं कसला स्पर्श आहे, कसलं दृश्य आहे. तुमच्या मनातील विषय वासना पूर्ण होते. ती पूर्ण झाली, व्हेरी गुड. तुम्ही त्याच्यातून बाहेर जातात. परंतु तुमचं मन त्याच्यामध्ये गुंततं. त्या विषय भोगांमध्ये गुंततं. आणि त्याची चव तुमच्या मनामध्ये, थोडक्यात त्याचं रिलीश, त्याचं छाप तुमच्या मनामध्ये राहते. आणि तुम्ही ते परत-परत आठवून परत तो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. त्याच्यामुळे, त्या घटनेमुळे, त्या संवेदनेमुळे तो तुमच्यामध्ये द्वेष निर्माण झाला असेल, तर ते आठवून तुम्ही तुमच्यामधील द्वेष प्रज्वलित करता. त्यामुळे वासना अधिक वाढतात. तुमचे इंद्रिय संयमनाचा उपयोग होत नाही. म्हणून तुमचं मन त्या विषयबोधांमध्ये गुंतायला नको. जर गुंतलं, तुमच्या वासना वाढतील. तुम्ही ज्या वासनेसाठी हे कर्म हाती घेतलंय, ते परिपूर्ण होत नाही. केवळ बोध प्राप्त झाले, तर ते बोध तुमच्या मनामध्ये वासना निर्माण करत नाही. विषय भोगाची आसक्ती निर्माण करत नाही. पण तुमचं मन जेव्हा त्याच्याशी रिएक्ट होतं आणि तुमच्या मनामध्ये जर क्रेविंग असेल, हाव असेल, त्याच्यापासून सुख प्राप्त करण्याची, तर तुम्ही ती परत-परत सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तुमच्या वासना वाढतात, तुमच्या इच्छा वाढतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही जगामध्ये परत गुंतता. ते ज्या कारणासाठी तुम्ही कर्म करत आहात, जी वासना पूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्म करत आहात, ते घडतच नाही. तुमच्या वासना वाढतात. म्हणून बोध, इंद्रिय बोध म्हणजे परसेप्शन. परसेप्शन मस्ट एंड विथ परसेप्शन. इट शुड नॉट कन्वर्ट इटसेल्फ इंटू ऍक्ट. परसेप्शन मस्ट एंड विथ परसेप्शन. जबरदस्तीने एंड करू नका. बोध प्राप्त करा. ज्ञानाचा उपयोग करा. आणि त्याच्यातील फोलपणा जाणून घ्या. आणि तुम्ही तर तो उपभोगला आहे, तर त्याच्यातून बाहेर जा. त्याचा परत-परत विचार करून त्या उपभोगांमध्ये गुंतू नका. त्या इंद्रिय भोगांना तुम्ही नष्ट होऊ द्या. त्यामुळे इंद्रिय संयमन प्राप्त होईल. इंद्रिय संयमनाचा अग्नी प्रज्वलित होईल. जेव्हा तुम्ही इंद्रिय बोध आहुती रूपी टाकाल, तेव्हा इंद्रिय संयमन प्रज्वलित होईल. म्हणजे आहुती, इंद्रिय बोध आणि प्रज्वलित काय होतं? इंद्रिय संयमन. डोळ्यांवर नियंत्रण प्राप्त होतं. त्वचेवर नियंत्रण होतं. तुमच्या ज्ञानेंद्रियांवर, कर्मेंद्रियांवर तुमचं नियंत्रण प्राप्त होतं. हा चौथा यज्ञ. आणि पाचवा यज्ञ भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये दिलेला आहे. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुह्वति ज्ञानदीपिते.
भगवंत म्हणतात काही योगी स्वतःच्या इंद्रियांचे व प्राणांचे सर्व उपक्रम आत्मसंयमन रूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. त्यामुळे आत्मज्ञान प्रज्वलित होते. जगापासून संवेदना प्राप्त झाल्या. त्या संवेदनांचं तुम्ही आहुती दिली. इंद्रिय बोध प्राप्त झाले. इंद्रिय बोधांची आहुती दिली. इंद्रिय संयमन प्राप्त झाले. इंद्रिय 10 आहेत. इंद्रिय कर्माणी आणि प्राणकर्माणी म्हणजे इंद्रियांचे कर्म आणि प्राणांचे कर्म. इंद्रियांचं कर्म संवेदना प्राप्त करणे आणि प्राणांचं कर्म त्याचा बोध प्राप्तीसाठी मदत करणे. असं इंद्रियांचं कर्म आणि प्राणांचं कर्म, ज्ञानेंद्रियांचं आणि तेच संवेदना कर्मेंद्रियांपर्यंत पोहोचवणं म्हणजे प्राणांचं कर्म आणि कर्मेंद्रियांद्वारे कर्म करणं हे कर्मेंद्रियांचं कर्म. इनपुट आणि आउटपुट हे प्राणांद्वारे मन आणि बुद्धीला जोडले जातात. इनपुट ज्ञानेंद्रियांद्वारे होते आणि कर्मेंद्रियांद्वारे आउटपुट होते. जगामध्ये तुम्ही कर्म करता आणि ज्ञानेंद्रियांद्वारे इनपुट होतं. तुम्हाला संवेदना प्राप्त होतात. आत्मसंयमन म्हणजे तुमच्या सर्व इंद्रियांना आणि इंद्रिय जे तुमच्या मनबुद्धीला नियंत्रित कनेक्ट करतात, त्या दोघांना नियंत्रित करणे. त्या दोघांना तुमच्यापासून आयसोलेट करणे. जेणेकरून त्या दोघांचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. You will be insulated from input and output. So there will not be any processing. तुमचं मन शांत होईल. अशा प्रकारे तुम्ही जगामध्ये कर्म करत असताना इंद्रिय बोध प्राप्त करा. इंद्रिय संयमन प्राप्त करा आणि अशा संयमित इंद्रियांद्वारे आणि प्राणांद्वारे जगामध्ये कर्म करा. तर ते कर्म निस्वार्थ कर्म होईल. आपण 5 यज्ञ बघितले. एक तुमचं मुख्य ध्येय आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. नंतर सीमित ध्येय देवदेवतांची पूजा करणे. जे ब्रह्माचं व्यक्त स्वरूप आहे त्यांना प्राप्तीसाठी जे तुमच्या इच्छा दर्शवतात त्यांना प्राप्तीसाठी जगात कर्म करणे आणि ते कर्म करताना संवेदनांपासून सुरू होतात. मग संवेदना नियंत्रित करणे, इंद्रिय बोध नियंत्रण, त्यानंतर इंद्रिय बोधांना प्राप्त करणे आणि त्याद्वारे आत्मसंयमन प्राप्त करणे. स्वतःचं शरीर, मन आणि बुद्धीवर नियंत्रण प्राप्त करणे. जेणेकरून कोणतेही कर्म करा ते कर्मामध्ये तुम्ही गुंतत नाही. कारण परसेप्शन ends with perception. It has no capacity or power to convert into karma. There will not be any action. कारण तुमची बुद्धी तीक्ष्ण आहे, बुद्धी प्रबळ आहे, ती सत्य जाणते. जगातून काहीही संवेदना प्राप्त हो आणि त्याला तुम्ही इंद्रियांद्वारे कर्मेंद्रियांद्वारे काहीही प्रतिसाद देऊ समर्पक, तुमची बुद्धी तुमच्या मनाला या प्रक्रियेमध्ये गुंतू देत नाही, बाहेरच्या जगामध्ये गुंतू देत नाही. यू बिकम आयसोलेटेड फ्रॉम दिस आउटसाइड वर्ल्ड. रावण, दशमुखी रावण कशाचं प्रतीक आहे? दशेंद्रियांचं. प्राणरूपी कुपी त्या दशेंद्रियांना जिवंत ठेवते. जेव्हा ज्ञानाग्निरूपी बाण
त्या प्राणरूपी कुपीवर आक्रमण करतो, तेव्हा प्राणकर्माणी, प्राणाचे कर्म, आणि इंद्रिय कर्माणी, इंद्रियांचे, दशमुखांचे कर्म हे नष्ट होतात. प्राणांचे कर्म नष्ट झाल्यामुळे इंद्रिय कर्म करू शकत नाही. आणि तुम्ही आत्मसंयमित होता. आत्मसंयमनाची विद्या, ज्ञान, हे ज्ञानापासून निर्माण होते. ज्ञानाग्नीने तुम्ही योग साधनेद्वारे स्वतःचं संयमन करू शकता. स्वतःचं शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी नियंत्रित करू शकता ज्ञानाद्वारे. जसजसे तुमचं आत्मज्ञान वाढतं, तसतसं तुम्ही अंतस्थ आत्मतत्वाशी तद्रूप होता. तुम्ही सत्य जाणता, सत्य तत्व जाणता. ज्यामुळे हे सत्य निर्माण झालंय ते तत्व जाणता, आणि ते सत्य तत्व आणि तुमच्यामधलं आत्मतत्व, सर्व ब्रह्मांडामधलं आत्मतत्व हे एकच आहे हे सत्य जाणता. त्यामुळे त्या एकच तत्वाशी, आत्मतत्वाशी तुम्ही तद्रूप होता आणि शेवटी त्या आत्मतत्वामध्येच विलीन होता. त्या आत्मतत्वामध्ये विलीन झाल्यामुळे सर्वत्र तुम्हाला तेच तत्व दिसतं. प्रिय अप्रिय हा फरकच राहत नाही. जसं शरीर हा माझा हात आहे, हे माझे पाय आहेत, हे माझे कान आहेत, माझे डोळे आहेत. तुम्ही संपूर्ण शरीराच्या अवयवांकडे माझं म्हणून पाहता. तसं संपूर्ण ब्रह्मांडातील सजीव आणि निर्जीव यांच्याकडे माझं म्हणून एकरूप होता, आणि त्यांच्यात आणि तुमच्यात काहीही अंतर नाही हे सत्य जाणता. त्यांच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, देव आहे, तोच तुमच्यामध्ये आहे हे सत्य तुम्ही जाणता. त्याच्याशी तद्विरूप. जेव्हा मनुष्य जगाशी संपर्क करतो, त्या 3 गोष्टी घडतात. इनपुट, जगापासून संवेदना प्राप्त होतात. प्रोसेसिंग, मन आणि बुद्धी, मनामध्ये संवेदना येतात आणि बुद्धीच्या नियंत्रणाखाली प्रोसेसिंग होतं. त्यामुळे प्रतिक्रिया निर्माण होते आणि जगाला तुम्ही कर्मेंद्रियाद्वारे प्रतिसाद देतात. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. दिस गोज ऑन एव्हरीवेअर. कुठेही बघा जगामध्ये हीच प्रोसेस घडत असते. आपण पहिल्या 5 यज्ञांमध्ये, म्हणजे 26व्या आणि 27व्या श्लोकामध्ये इनपुट आणि त्याचं प्रोसेसिंग बघितलं, आणि 28व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आउटपुट दिलेलं आहे. त्यापासून काय निर्माण होतं, कसा प्रतिसाद जातो. जेव्हा तुम्ही आत्मसंयमन प्राप्त करता, तुमचं शरीर, मन आणि बुद्धीवर जेव्हा नियंत्रण प्राप्त होतं, तेव्हा तुम्ही जगामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद देता हे भगवंतांनी स्पष्ट केलंय. 28वा श्लोक. द्रव्य यज्ञा, तपो यज्ञा, योग यज्ञा तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ, असे 4 प्रकारचे प्रतिसाद तुम्ही देतात तुम्हाला प्राप्त झालेल्या मॅच्युरिटीनुसार. जितक्या प्रमाणात, ज्या प्रमाणात तुम्ही आत्मसंयमन प्राप्त केलंय, त्या प्रमाणात तुम्ही तप करता, दान करता, देता, प्रतिसाद देता. प्रथम द्रव्यदान. द्रव्यदान म्हणजे संपत्तीदान. धनसंपत्ती जी आहे, जी तुम्ही देता, तुम्ही दिल्याने, तुमची संपत्ती तुम्ही दिल्याने तुम्ही आहुती देता, आणि ज्याला मिळते त्याला ती प्राप्त होते, म्हणजे त्याला आशीर्वाद मिळतो. तुम्ही संपत्ती देता, आहुती देता, त्याद्वारे घेणाऱ्याला
आशीर्वाद प्राप्त होतं, ती संपत्ती प्राप्त होते. अशा प्रकारे हा द्रव्य यज्ञ आहे. कोणी वर्गणी मागायला आलं, तुमच्याकडे असेल, सहजासहजी तुम्ही देता. दुसऱ्याला मदत करता पैसे देऊन किंवा इतर प्रकारे. तो द्रव्य यज्ञ आहे. त्यानंतर भगवंतांनी तपोयज्ञ म्हटलेला आहे. तपोयज्ञ हा द्रव्य यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. तप हे शरीराद्वारे दिले जाते. जेव्हा तुम्ही शरीराचा फिजिकल कम्फर्ट सॅक्रिफाईस करता आणि स्वतःच्या शरीराद्वारे इतराला मदत करतात. उदाहरणार्थ, कुणाला तुम्ही दवाखान्यात घेऊन जाता, कोणाची सेवा करता. हे तुमचं शरीराद्वारे देण्यात येणारी गोष्ट आहे. तुम्ही शरीराचं भौतिक सुख समाधान त्याग करता, संविदा देता आणि ज्याला प्राप्त होतं, ज्याची सेवा करता, त्याला आशीर्वाद मिळतं, ते प्राप्त होतं. अशा प्रकारे संविदा दिल्या जातात आणि अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजे समोरच्याला ते प्राप्त होतं. आपण द्रव्य सहजासहजी देऊन टाकतो. फिजिकल गोष्टी सहजासहजी देऊन टाकतो. पण स्वतःचा फिजिकल कम्फर्ट सोडून दुसऱ्याला मदत करायला तयार होत नाही. म्हणून तपोयज्ञ हा द्रव्य यज्ञापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. त्याच्यापेक्षा उच्च स्तरावरील यज्ञ म्हणजे योग यज्ञ. योग यज्ञ म्हणजे साधकाला जो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू इच्छितो, आत्मसाक्षात्कार प्राप्त इच्छितो, त्याच्या मनाला आणि बुद्धीला मदत करणे. कशासाठी? कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचं आचरण करण्यासाठी. तुम्ही जी मदत करता, तुम्ही जे ज्ञान प्रदान करता, त्याद्वारे त्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग आचरण करण्यात मदत होते. त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी मदत होते. त्याला योगदान म्हणतात. तुम्ही जो योग प्राप्त केलेला आहे, तो तुम्ही दान करता. दुसऱ्याला आत्मा जाणण्यासाठी, योग साधना करण्यासाठी मदत करता. याला योग यज्ञ म्हणतात. त्याच्यापेक्षा उच्च यज्ञ म्हणजे स्वाध्याय दान यज्ञ. तुम्ही योग साधना करता, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि त्याद्वारे आत्मज्ञान प्राप्त करता, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करता, मोक्ष प्राप्त करता, आत्मसाक्षात्कार प्राप्त करता. सर्व जगातील चर अचर, गतिशील व गतिरहित अशा सर्व प्रकारच्या जीवांमध्ये, वस्तूंमध्ये ते एकच आत्मतत्व आहे, जे तुमच्यामध्ये आहे. तेच सर्वत्र आहे. तेच सर्वव्यापी आहे. हे सत्य जाणता आत्मसाक्षात्कार प्राप्त करता. आणि दुसऱ्याला जो योगाभ्यास करतोय, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाद्वारे तो त्या सर्वोच्च स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. त्याला ध्यान साधना करण्यासाठी मदत करता, जेणेकरून त्याला मोक्ष प्राप्त होईल. आत्मसाक्षात्कार प्राप्त करेल. जो आत्मसाक्षात्कार तुम्हाला प्राप्त झालेला आहे, जो स्वाध्यायाद्वारे तुम्ही स्वतःला अध्याय देऊन योगाभ्यासाद्वारे तीनही योगांचं आचरण करत जे आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेला आहे, तो आत्मसाक्षात्कार दुसऱ्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही मदत करता. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला तुमच्या अंतस्थ असलेलं आत्मतत्वच देता. तुमच्या अंतस्थ जे आत्मतत्व आहे, जे तुम्ही जाणलेलं आहे, स्वाध्यायाद्वारे जाणलेलं आहे, स्वतः अभ्यास, मनन, चिंतन करून त्याचा साक्षात्कार प्राप्त झालेला आहे. तो साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी दुसऱ्याला मदत करता. त्याला स्वाध्यायदान म्हणतात. स्वाध्यायदान हे सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे.
कुठलीही गोष्ट तुम्ही देऊ शकता, करू शकता. पण स्वतःला प्राप्त झालेला आत्मसाक्षात्कार दुसऱ्याला प्राप्त होण्यासाठी मदत करणे, हे सर्वोच्च दान आहे. याच्यापेक्षा उच्च दान मनुष्यासाठी दुसरं कोणतंही नाही. आत्मसंयमन प्राप्त झाल्यावर तुम्ही अशा प्रकारे जगामध्ये प्रतिसाद देता. द्रव्य यज्ञ 6वा, तपोयज्ञ 7वा, योग यज्ञ 8वा आणि स्वाध्याय यज्ञ 9वा. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी 10वा यज्ञ स्पष्ट केलाय. अपाने जुहती प्राणम प्राणे पानं प्रथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणा. जेव्हा तुम्ही दान करता, जेव्हा तुमची त्यागवृत्ती होते, तेव्हा तुम्ही हा 10वा यज्ञ करण्यासाठी पात्र ठरता. प्राण अपान, तुम्ही श्वास घेता, उच्छवास करता, प्राणवायू घेता आणि अपान वायू सोडता. जेव्हा प्राणवायू घेता, प्राणवायूची आहुती टाकतात, तेव्हा त्याच्यापासून अपान वायू निर्माण होतो. अपान वायूची निर्मिती होते. आणि जेव्हा अपान वायू पूर्ण होतो, जेव्हा तुम्ही अपान प्रक्रिया पूर्ण करता, तेव्हाच तुमची प्राण प्रक्रिया परत सुरू होते. प्राण, अपान, पान, अपान हे सायकल सुरू असतं. श्वासोच्छ्वास सुरू असतो. या श्वासोच्छ्वासामुळे तुमच्या वरचे 9 यज्ञांना सपोर्ट मिळतो. हे यज्ञ तुम्ही कशा करू शकतात? या प्राणवायूमुळे, या श्वासोच्छ्वासामुळे. अर्थात तो जर नियंत्रित नसेल, तर तुम्हाला त्याचा उपयोग होत नाही. एक पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सुरू होत नाही. एकाची संहिता गेल्याशिवाय दुसऱ्याची निर्मिती होत नाही. त्याची संहिता गेल्याशिवाय परत पहिला निर्माण होत नाही. अशा प्रकारे हा 10वा यज्ञ आणि 11वा यज्ञ म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण होणं, ऊर्जा निर्माण होणं. जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे प्राणवायू आणि अपानवायू याच्यावर नियंत्रण प्राप्त करता, प्राणायाम करता, तेव्हा तो प्राणवायू तुमच्यामध्ये शोषला जातो. त्याचं शोषण होतं आणि त्या प्राणवायूमुळे जे फ्युएल तुमच्यामध्ये जमा झालेलं आहे, अन्न ग्रहण केल्याने, संवेदना प्राप्त केल्याने, ते त्या ऊर्जेशिवाय बर्नआउट होत नाही. त्याचा उपयोग होत नाही तुम्हाला. म्हणून प्राणवायूचा उपयोग करून जे वरच्या 9 यज्ञांद्वारे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, ते तुमच्यामध्ये तुम्ही मुरवता. अन्न ग्रहण केलं असेल, तर त्याचं पचन होतं. त्याच्यापासून तुम्हाला कॅलरीज मिळतात. मनामध्ये भावभावना आल्या असतील, त्या तुम्ही पूर्णतः जाणता. बुद्धीचे विचार विस्डममध्ये कन्व्हर्ट होतात. सुज्ञपणामध्ये कन्व्हर्ट होतात. जर ते तुम्ही तुमच्यामध्ये मुरवले तर. आणि त्यापासून ऊर्जा निर्माण होते. हा 11वा यज्ञ आणि 12वा यज्ञ म्हणजे त्या ऊर्जेचा उपयोग करणं. तो भगवंतांनी 30व्या श्लोकामध्ये दिलाय. अपरे नियताहारा प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषा. आहार नियंत्रित केलेले योगी, इनपुट कंट्रोल्ड,
व्हॉट एव्हर इट मे बी, शरीराचं असो, मनाचं असो, बुद्धीचं असो, ते 11व्या यज्ञाद्वारे त्यांनी ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आणि ते बाह्य जगामध्ये प्रतिसाद म्हणून व्यक्त करतात. भगवान म्हणतात, आहार नियंत्रित केलेले काही योगी प्राणांची आहुती प्राणांमध्ये देतात. प्राणा प्राणेषु जुह्वति. जेव्हा मनुष्य नियंत्रित आयुष्य जगतो, आहाराचं नियंत्रण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये अंतस्थ शक्ती प्राप्त होते, ऊर्जा प्राप्त होते. आणि त्या ऊर्जेचा उपयोग तो बाह्य जगातील उपक्रमाद्वारे योग्यरित्या करतो. कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी. पहिला प्राण, प्राणा प्राणेषु जुह्वति. तर पहिला प्राण म्हणजे काय? मनुष्याने स्वतःचे नियंत्रित केलेले उपक्रम, 9 यज्ञ. आणि त्यामुळे 10वा यज्ञ करून प्राणापानाद्वारे त्याचं स्वतःमध्ये बिंबवणं आणि 11व्या यज्ञाद्वारे त्याचं ऊर्जेमध्ये निर्माण करणं. आणि 12वा यज्ञ, अशी जी ऊर्जा तुम्ही शोषण केलेली आहे, तिचा उपयोग करणं बाहेरच्या जगामध्ये. कशासाठी? प्रतिसाद देण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. बाहेरच्या जगातून संवेदनांद्वारे सायकल सुरू होतं आणि परत बाहेरच्याच जगात प्रतिसादाद्वारे हे चक्र पूर्ण होतं. कर्माची सुरुवात ही बाहेरच्या जगातूनच होते आणि त्याचा शेवट सुद्धा बाहेरच्या जगातच होतो. थोडक्यात हे चक्र आपण समजून घेऊया. सर्वोच्च ध्येय निश्चित करा, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. त्याच्यासाठी तुम्ही इच्छांपासून मुक्ती प्राप्त करा. कशी? समर्पित कर्म करून. समर्पण कशाला करणार? उदाहरणार्थ, लक्ष्मी प्राप्त करण्याची इच्छा आहे, लक्ष्मी देवतेची पूजा करा. ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, सरस्वतीची पूजा करा. असं सीमित ध्येय ठरवा, मला असं करायचंय. आणि मग त्याच्यासाठी ते ध्येय प्राप्त करताना तुम्ही जगापासून संवेदना प्राप्त करता. त्या संवेदना तुमच्यामध्ये बोध निर्माण करतात. त्या बोधांचं नियंत्रण करा. त्यामुळे इंद्रिय नियंत्रण करा, 4था यज्ञ. आणि इंद्रिय नियंत्रण करून आत्मनियंत्रण करा. सर्व इंद्रिय, शरीर, मन, बुद्धीवर, दशेंद्रिय आणि प्राण यांच्यावर नियंत्रण प्राप्त करा. आणि त्यानंतर जगामध्ये दान कर्म करा. द्रव्यदान, यज्ञ, तपोदान, योगदान आणि स्वाध्यायदान. हे केल्यामुळे तुमचं स्वतःच्या क्रियांवर नियंत्रण प्राप्त होतं. प्राण अपान योग, प्राण अपान यज्ञ. प्राण घेतल्याने अपानवायू निर्माण होतो, अपानवायू सोडल्याने प्राणवायू होतो. त्यामुळे 11वा यज्ञ अंतर्गत ऊर्जा निर्माण होते, एनर्जी क्रिएट होते. आणि 12वा यज्ञ, त्या ऊर्जेचं तुम्ही जगामध्ये योग्य कर्म करण्यासाठी, कोणतं कर्म? मोक्ष प्राप्तीसाठी, समर्पित कर्म करण्यासाठी उपयोग करता. अशा प्रकारे संवेदनांपासून सुरू झालेलं चक्र हे जगामध्ये प्रतिसाद देऊन समाप्त होतं. तुम्ही ज्या इच्छा प्रेरित होऊन कर्म करायला सुरुवात करता, तर जगात इच्छा पूर्ण होऊन तुम्ही प्रतिसाद देता आणि त्या इच्छेपासून मुक्त होता, त्या वासनेपासून मुक्त होता. तुमचं कर्म निस्वार्थ ठरतं, यज्ञ कर्म ठरतं. तुम्हाला त्या कर्मयज्ञाद्वारे कर्मापासून मुक्ती मिळते. पुढील विभाग, यज्ञाचा सर्वोच्च प्राप्ती काय, 31 ते 37 श्लोक आपण पुढच्या विभागात घेऊया. हरिओम.